Hello guys, I'm your master teacher at the DCA and you are watching DCA Digital with RK sir. So guys, अगोदर जे लेक्चर झालं आपलं कालचं त्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की जो काही इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे यामुळे एखाद्या मूलद्रव्याला एखाद्या गणामध्ये किंवा आवर्तामध्ये जागा कशी मिळते ते आपण काल पाहिलेलं आहे. आणि आता आज आपण पाहणार आहोत की जी काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे आधुनिक आवर्त सारणी यामध्ये ट्रेंड म्हणजे त्याला कल म्हणतात. ओके, तो पिरियडिक ट्रेंड आहे तो कसा आहे म्हणजे समजा एखादी प्रॉपर्टी आहे त्याची तर ती कशा प्रकारे आवर्तामध्ये बदलत जाते आणि कशा प्रकारे गणामध्ये बदलत जाते. ओके, दॅट इज कॉल्ड द पिरियडिक ट्रेंड किंवा त्याला आवर्ती कल असे म्हणतात. तर तो काय आहे आता आपण पाहणार आहोत. सो गाइस लेट्स सी द पॉइंट दॅट इज द आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल, त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात द पिरियडिक ट्रेंड्स. ओके, पिरियडिक ट्रेंड इन द पिरियडिक टेबल. सो आता आपल्याला ते पाहायचं आहे नेमकं काय आहे तर पहा. यामध्ये जो पहिला पॉइंट आहे ज्याचं नाव आहे संयोजा. ओके, आपण आधी संयोजेबद्दल विचार करू. संयोजा संयोजेचा जर विचार केला तुम्ही तर पहा आता आपण काय करू, एक संयोजा म्हणजे आधी नेमकं समजून घेऊ. हे मागील येते आपण शिकलेलं आहे की नेमकं संयोजा काय आहे. ओके, पण संयोजा काय आहे हे माहित असताना सुद्धा आपल्याला आणखी एकदा रिव्हिजन करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच विद्यार्थी ते विसरले सुद्धा असतील. ओके, तर संयोजा म्हणजे काय हे आपण अगोदरच्या वर्षामध्ये म्हणजे गेल्या वर्षी जो काही 9वीचा वर्ग आहे त्यामध्ये पाहिलेला आहे किंवा 8वीला पाहिलेला असेल काही जणांनी. तर संयोजा म्हणजे आपल्याला एवढं माहित आहे की एखाद्या मूलद्रव्याला इलेक्ट्रॉनिक संरूपण काढतो त्याला जी शेवटच्या कक्षा आहे शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण काय म्हणतो संयोजा इलेक्ट्रॉन्स किंवा जी संख्या असते. ओके, आता उदाहरण घेऊ आपण एक सोडियम. ओके, सोडियमचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे. सोडियमचा अणुअंक किती आहे 11. तुम्हाला अणुअंक पाठ करावे लागतील. ओके, याचा अणुअंक 11 आहे. मग याचं जर मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काढायचं म्हटलं तर पहा सोडियम आहे. ओके, मग हा केंद्रक ही कक्षा नाही हा केंद्रक आहे. ओके, आता हे कक्षा ही पहिली कक्षा. पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन्स जातील 2 इलेक्ट्रॉन्स. दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स. मग 8 अधिक 2 10 आणि याचा ऍटॉमिक नंबर आहे 11 म्हणजे आणखी 1 इलेक्ट्रॉन उरला. तो इलेक्ट्रॉन कुठे जाईल तिसऱ्या कक्षेमध्ये. इथे 1 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपल्याला माहित आहे की शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तीच काय असते त्या मूलद्रव्याची संयोजा असते. हे आपण शिकलेलं आहे बरोबर अगोदर. मग आता थोडं वेगळ्या पद्धतीने शिकू आपण त्याला. आता काय, आता एवढं लक्ष ठेवायचं की एखाद्या मूलद्रव्याला स्टेबल होण्यासाठी स्थिर होण्यासाठी ओके एखाद्या मूलद्रव्याला स्थिर होण्यासाठी इलेक्ट्रॉन द्यायची देण्याची किंवा घेण्याची जी क्षमता आहे त्याला आपण संयोजा असं म्हणायचं आहे. ते कसं पहा मी सांगतो. आता सोडियमचा विचार केला तर सोडियमचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2,8,1 अशा प्रकारे येतं. 2,8,1. मग मला सांगा एखाद्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन देण्याची किंवा इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता किती आहे. एखादा मूलद्रव्य 3 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. 3 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन तो देऊ शकत नाही आणि 3 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन तो घेऊ शकत नाही. मग पण 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन आणि 3 इलेक्ट्रॉन एवढ्यापैकी किती इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे असं करू शकतो. ओके, मग पहा आता इथं जर तुम्ही सोडियमचा विचार केला तर याच्या शेवटच्या 1 इलेक्ट्रॉन आहे हा स्थिर आहे का. स्थिर कधी असतो जेव्हा त्याचं अष्टक पूर्ण असतं म्हणजे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे तेव्हा तो स्थिर असतो. म्हणजे अष्टक जर पूर्ण असेल तर तो मूलद्रव्य कसा आहे स्थिर आहे असं आपल्याला सांगता येतं. मग सोडियम स्थिर आहे का.
स्थिर नाही आहे, कारण तुम्ही पाहू शकता त्याच्या शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याचं अष्टक पूर्ण नाही. मग मला सांगा, अष्टक पूर्ण करण्यासाठी म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स आणण्यासाठी काय करावं लागेल? एकतर त्याला 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील, किंवा अष्टक पूर्ण करायचं त्याला काय करावं लागेल? 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. पण आपण आत्ताच पाहिलेलं आहे की एखादा इलेक्ट्रॉन फक्त 3 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो किंवा 3 इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो. मग 7 इलेक्ट्रॉन हा घेऊ शकत नाही, कारण 8 अशी आहे, नियम असा आहे की एखादा मूलद्रव्य फक्त 3 जास्तीत जास्त 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग इथे 7 इलेक्ट्रॉन म्हणजे इथे घेण्याचा जो काही नियम आहे तो लागू होत नाही. मग हा काय करतो? स्टेबल होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन देतो, आणि ज्यावेळेस 1 इलेक्ट्रॉन इथून निघून जातो त्यावेळेस त्याचं अष्टक पूर्ण होतं. पाहू शकता तुम्ही 8 इलेक्ट्रॉन्स येतात येते. मग याने किती इलेक्ट्रॉन दिले? 1 इलेक्ट्रॉन, म्हणजेच सोडियमची संयुजा 1 झाली. मग आपण याच्यावरून असं सांगू शकतो की संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याला स्थिर होण्यासाठी इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची क्षमता म्हणजेच संयुजा होय. ओके, समजतंय? परत मी सांगतोय, तुम्ही नोट डाऊन करू शकता. एखाद्या मूलद्रव्याला स्थिर होण्यासाठी, ओके, स्टेबल होण्यासाठी किंवा त्याचं अष्टक पूर्ण होण्यासाठी, मी याला सरळ काय म्हणेल? स्थिर होण्यासाठी. एखाद्या मूलद्रव्याला स्थिर होण्यासाठी इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची क्षमता म्हणजेच संयुजा होय. तर संयुजा समजली असेल आपल्याला. आता आपण पाहू दुसरी प्रॉपर्टी आहे त्याची, ज्याचं नाव आहे, दुसरा गुणधर्म ऍटॉमिक साईज, किंवा त्याला अणु आकारमान असं म्हटलेलं आहे. ओके, तर ते आपण आता पाहणार आहोत. ऍटॉमिक साईज, अणु आकारमान. दुसरा गुणधर्म काय आहे? हा दुसरा गुणधर्म अणु आकारमान, त्याला ऍटॉमिक साईज असे म्हणतात. ओके, ऍटॉमिक साईज, अणु आकारमान. आता हे अणु आकारमान म्हणजे काय, अगोदर हे आपण जाणून घेऊ. ओके, अणु आकारमान आहे काय? ऍटॉमिक साईज, त्याला अणु आकारमान असे म्हणतात. तर हे काय असतं पाहू आपण. समजा आता एक मूलद्रव्य आहे, सोडियमच घेऊ आपण. ओके, आकारात त्याचा अणुअंक आहे. सोडियम बद्दल आपण विचार करतोय. तर सोडियम बद्दल विचार करत असताना हा त्याचा केंद्रक. ओके, हा त्याचा केंद्रक आहे. मग पहिली कक्षा, ओके, पहिली कक्षा, त्यानंतर ही दुसरी कक्षा, आणि ही तिसरी कक्षा. ओके, तिसरी कक्षा. आता अणु आकारमान, ओके, इथे लिहित आहे अणु आकारमान म्हणजे काय हे जर समजायचं म्हटलं तर पहा, हा जो मूलद्रव्य आहे त्या या अणु, आता या मूलद्रव्याचा एक अणु आहे, समजा हा सोडियम मूलद्रव्याचा हा एक अणु आहे, आणि अणुचा जो केंद्र आहे, या केंद्रापासून ही जी शेवटची कक्षा आहे, ओके, ही जे शेवटची कक्षा आहे, यामधील जे अंतर आहे याला काय म्हणायचं आहे? अणु आकारमान. समजतंय? मग अणु आकारमान म्हणजे काय? एखाद्या मूलद्रव्याच्या अणुच्या केंद्रकामधील व शेवटच्या कक्षेतील अंतर, केंद्रक व शेवटची कक्षा यांच्यामधील अंतर म्हणजेच काय आहे? ऍटॉमिक साईज म्हणजेच अणु आकारमान आहे. समजते अणु आकारमान म्हणजे काय? तर अणुचा केंद्रक व त्याची बाह्यतम कक्षा, शेवटची कक्षा म्हणजे बाह्यतम कक्षा, यामधील जे अंतर आहे त्यालाच काय म्हणतात? ऍटॉमिक साईज किंवा अणु आकारमान. याला दुसरा एक शब्द आहे आयनिक रेडाय. ओके, आयनिक रेडाय. समजते? ठीक आहे. ओके, आता याचा
आधुनिक आवर्त सारणीमध्ये कल कसा आहे हे आपण पाहणार आहोत. पहा, आता आपण पहिल्यांदा गणाबद्दल विचार करू. ओके, पहिला गण घेऊ. पहिल्या गणामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम. ओके, आपण गणामध्ये अणु आकारमान याचा जो कल आहे कसा आहे हे पाहणार आहोत. म्हणजे कल म्हणजे एक काय असते, क्रमवार. ओके, क्रम असतो, एक फिक्स क्रम असतो, तो कसा आहे पहा. एच याचा 1 आहे अणुअंक, लिथियमचा 3 आहे, सोडियमचा 11 आहे. मग हायड्रोजनचं पाहायचं म्हटलं तर हा केंद्रक आणि ही पहिली कक्षा. मग यामधील जे काही अणु आकारमान आहे ज्याला ऍटॉमिक साईज म्हणतात ते किती राहणार आहे. केंद्रक आणि बाह्यतम कक्षेतील अंतर, बाह्यतम कक्षा तेवढीच आहे त्याची. आता पुढे पहा लिथियम. आता लिथियमचा विचार केल्यानंतर यामध्ये आता ही पहिली कक्षा, याच्या 2 इलेक्ट्रॉन, आणखीन आता 1 इलेक्ट्रॉन आहे ते पुढच्या कक्षेत. मग याच्यामधील जी काही त्रिज्या आहे ती कशी काढणार आपण. हा केंद्रक, या केंद्रकापासून बाह्यतम कक्षेपर्यंत अंतर. ओके, यानंतर सोडियम. सोडियमचा विचार केला तर ही पहिली कक्षा, त्यानंतर ही दुसरी कक्षा आणि ही तिसरी कक्षा. पहिल्या 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यात 8 आणि उरलेला एक तिसऱ्या कक्षेत. ओके, मग याचं जे काही अणु आकारमान आहे किती असणार आहे. हा केंद्रक, केंद्रकापासून बाह्यतम कक्षेपर्यंत अंतर. ओके, हा केंद्रक, केंद्रकापासून बाह्यतम कक्षा याच्यामधील अंतर म्हणजे काय असणार आहे, अणु आकारमान. मग आपण आता एक गणामध्ये पाहत आहोत, पहिल्या गणामध्ये. मग गणामध्ये विचार केला तर तुम्हाला सहज दिसत आहे का, मला सांगा इथे अणुअंक अणु आकारमान हे वाढलेलं दिसत आहे का कमी. सहज दिसते ना, अणु आकारमान वाढत आहे. याचं कारण आहे जसे जसे आपण गणामध्ये वरच्या दिशेकडून खाली जात असतो तसं तसं बाह्यतम कक्षा म्हणजे कक्षेची वाढ होत जाते. बरोबर, तुम्ही ते पाहू शकता. हायड्रोजन त्याला एकच कक्षा आहे, त्यानंतर 1 कक्षा वाढली इथं 2 झाली, त्यानंतर 1 कक्षा वाढली इथं 3 झाली. म्हणजे जसं जसं आपण गणामध्ये वरतून खाली जाऊ त्यावेळेस कक्षेची वाढ होते आणि कक्षेची वाढ झाल्यामुळे केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यामध्ये अंतर वाढतं. म्हणजेच काय वाढलेलं असतं, अणु आकारमान. म्हणजे आपल्याला असं सांगता येते की आता गणामधील कल, अणु आकारमानाचा गणामधील कल सांगा म्हणजे तर काय सांगणार आपण. जसे जसे आपण गणामध्ये वरून खाली जात असतो त्यावेळी बाह्यतम कक्षेमध्ये वाढ होते आणि वाढ झाल्यामुळे अणुअंकामध्ये, अणु आकारमानामध्ये वाढ होते. म्हणजे गणामध्ये, ओके, गणामध्ये अणु आकारमान काय होते, वाढते. अणु आकारमान वाढते, जसं जसे खाली जाऊ तस तसं वाढते. ओके, आता यानंतर पहा ही जे अणु आकारमान आहे, अणु आकारमान हे एका त्याला एक एकक आहे. ओके, अणु आकारमानाला एकक आहे, मी इथंच लिहित आहे. अणु आकारमानाचं एकक आहे पिकोमीटर, पीएम. त्याला काय म्हणतात, पी म्हणजे पिको, एम म्हणजे मीटर, पिकोमीटर. अणुअंक कशामध्ये मोजला जातो, अणु आकारमान पिकोमीटर मध्ये. आणि ते एक हे आहे इथं पहा, 1 पिकोमीटर म्हणजे किती मीटर असतं. 1 पिकोमीटर जे आहे म्हणजेच 10⁻12 मीटर एवढं असतं. ओके, 10⁻12 मीटर एवढं काय असतं, पिकोमीटर असतं. कारण ते खूप लहान आहे. ओके, पिकोमीटर हे खूप लहान आहे. आणि किती मीटर म्हणजे पिकोमीटर असतं तर 10⁻12 एवढं मीटर म्हणजेच 1 पिकोमीटर असतं. म्हणजे एवढं लहान आहे ते. ओके,
तर पहा, हे झालं घनामध्ये. आता आवर्तामध्ये याच्या विरुद्ध असतो. इथं काय झालेलं आहे, घनामध्ये आकारमान वाढलेलं आहे, मग ते आवर्तामध्ये काय होईल, ते कमी होईल. ते कसं होतं आपण पाहणार आहोत. पहा, आता आपण आवर्तामध्ये कसं होतं ते पाहू. आवर्तामध्ये पाहत असताना पहा, आवर्तामध्ये आपण काय करू, दुसरा लिथियम हे इथं खोडत आहे, इरेज करत आहे. आता आपण आवर्तामध्ये पाहत असताना पहा, हा लिथियम आहे, त्याचा 3 आहे ॲटॉमिक. दुसरा आवर्त पाहतो आपण. त्यानंतर लिथियमच्या नंतर 4 ॲटॉमिक नंबर कशाचा आहे, बेरिलियम. बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन. थोडंच पाहू आपण. आता लिथियमचा विचार करा. लिथियम, हा लिथियम आहे, हा केंद्रक, ही पहिली कक्षा. यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 2. दुसरी कक्षा, यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे, 1. बेरिलियम, केंद्रक, पहिली कक्षा आणि दुसरी कक्षा. यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. बोरॉन, केंद्रक, पहिली कक्षा, दुसरी कक्षा, 2,3. ओके, थोडंच घेऊ आपण, ते पण घेऊ. आता कार्बन, आता ही पहिली कक्षा आणि दुसरी कक्षा. ओके, यामध्ये 2, यामध्ये 4. जर तुम्ही पाहिलात इथे तुम्हाला जो काही अणुआकारमान आहे, ॲटॉमिक्स आहे, ती वाढलेली दिसत नाही आणि कमी झालेली दिसत नाही. पण आवर्तामध्ये जी काही अणुआकारमान आहे हे कसं असतं, कमी असतं. ओके, म्हणजे जसं जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसं तसं कमी होत जातं. ते कसं आपण पाहणार आहोत. पहा, आता याच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 इलेक्ट्रॉन. याच्या शेवटच्या कक्षेत 2, याच्या 3 आणि याच्या 4. मग बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन्स वाढले तेवढा केंद्रकीय जो धनप्रभार आहे तो वाढतो. केंद्रावरील धनप्रभार. ओके, या केंद्रावर धनप्रभार असतो आणि इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार असतो. मग इथे जेवढे इलेक्ट्रॉन्स वाढले, ओके, जेवढे इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत वाढले तेवढा धनप्रभार वाढत जातो. आणि जेव्हा धनप्रभार वाढतो तेवढं काय होतं, यामधील अट्रॅक्शन वाढतं. या बाह्यतम कक्षेमधलं आणि या केंद्रकामधलं अट्रॅक्शन वाढतं. ओके, त्याला न्यूक्लिअर चार्ज म्हणतात. जो केंद्रकीय प्रभार आहे त्याला न्यूक्लिअर चार्ज म्हणतात. न्यूक्लिअर चार्ज. हा न्यूक्लिअर चार्ज काय होतो, वाढत जातो. केव्हा वाढत जातो, जेव्हा बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्स वाढतात तेव्हा न्यूक्लिअर चार्ज वाढतो. मग इथे जर विचार केला तर इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, इथे 1 इलेक्ट्रॉन आहे. पण इथे विचार केला, इथे 1 प्रोटॉन आहे, म्हणजे धनप्रभार आहे, इथे 1च इलेक्ट्रॉन आहे. मग याच्यामध्ये पण अट्रॅक्शन राहणार आहे थोडंफार. मग पुढे गेला तर इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत,
म्हणजेच धनप्रभार आणखीन वाढला, कारण इथं थोडाच होता, एक होता, इथे 2 इलेक्ट्रॉन्स वाढले म्हणजे 2 झाले, म्हणजे इथला धनप्रभार न्यूक्लिअर चार्ज वाढला. परत पुढे गेला तर बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे आणखीन न्यूक्लिअर चार्ज वाढला. आणि इकडे गेला तर शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे आणखीन जास्त न्यूक्लिअर चार्ज वाढला, म्हणजे केंद्रावरील प्रभार वाढला. मग ज्यावेळेस केंद्रावरील प्रभार वाढतो त्यावेळेस तो बाह्यतम कक्षेला तेवढ्यात जास्त अट्रॅक्शन करतो, जास्तीत जास्त अट्रॅक्शन करतो. म्हणजे जेवढे बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन तेवढं अट्रॅक्शन काय असतं, जास्त असतं. म्हणजेच मला सांगा, अट्रॅक्शन इथलं जास्त असेल का, इथलं जास्त असेल, म्हणजे लिथियम मधलं बाह्यतम कक्षेचं अट्रॅक्शन जास्त असेल का, कार्बन मधलं बाह्यतम कक्षाला जो काही न्यूक्लिअर केंद्र अट्रॅक्ट करत आहे ते जास्त असेल. तर जास्त कोणतं असणार आहे, हे असणार आहे, आणि कम पण कोणतं असणार, हे असणार आहे. म्हणजे यामधील अंतर एवढंच राहणार आहे. ओके, पण यामध्ये अंतर तेवढंच राहणार नाही. इथं काय होईल, इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे धनप्रभार वाढला. ओके, इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे शेवटच्या कक्षातले इलेक्ट्रॉन्स वाढले, म्हणजेच धनप्रभार वाढला, आणि यामधलं अट्रॅक्शन जास्त होतं आणि बाह्यतम कक्षा खेचली जाते अलीकडे, आणि खेचल्यामुळे याच्यापेक्षा याचं जे काही अणुआकारमान आहे हे कसं असतं, कमी असतं. म्हणजेच लेफ्ट करून राईट कडे जाताना जे ऍटॉमिक साईज आहे ती कशी होते, कमी होते. ओके, म्हणजेच आवर्तामध्ये अणुआकारमान कमी होतं आणि गणामध्ये अणुआकारमान वाढत जातं, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. परत लक्षात ठेवा, अणुआकारमान म्हणजे काय, तर एखाद्या अणूच्या केंद्रकापासून बाह्यतम कक्षा, ओके, केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण अणुआकारमान असे म्हणतो. आणि त्यानंतर गणामध्ये अणुआकारमान जसे आपण वरून खाली जाऊ त्यावेळेस वाढत जातं, आणि आवर्तामध्ये जसे आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसे तसे अणुआकारमान कमी होत जाते. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.